नमस्कार. टॉक द टॉक विथ देव्यानी या पॉडकास्टच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये मी देव्यानी थोरात तुमचं मनापासून स्वागत करते. आणि आज तुम्ही माझ्या मागे बघू शकताय काहीतरी खूप छान तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे. मी आली आहे आज देवराई होमस्टेमध्ये. त्याच्या ज्या ओनर आहेत स्मिता गांगुर्डे त्यांना आपण भेटणार आहोत. पण हा होमस्टे आहे देवघर इथे. स्मिताताई नमस्कार. खरंच नमस्कार आणि तुझे मनापासून आभार की तू एवढ्या लांबून पॉडकास्ट साठी इथे आलीस. येस. आणि सुंदर सादरीकरण आपण करणार आहोत. येस. तर तुझं आमच्या पॉडकास्ट मध्ये मनापासून स्वागत. थँक्यू व्हेरी मच. आणि आपण आता छान गप्पा मारूच या. पण मला त्याच्या बरोबरीने तुझं होमस्टे जे आहे देवराईतलं ते मला बघायचंय. नक्कीच. पहिले ते मला दाखव, मग आपण हवं तर पुढच्या होमस्टेचा इंटरनल सगळा व्ह्यू दाखवते की कशा प्रकारचे आपल्या रूम्स आहेत. नंतर आपल्या होमस्टेची पूर्ण माहिती देते, म्हणजे जेणेकरून लोकांना कळेल की हा कसा वेगळा आहे आपला होमस्टे. करेक्ट. नॉर्मल होमस्टे सारखा नाही की इथे तुम्हाला फक्त 2 वेळचं जेवण चहा पाणी मिळेल. इथे तुम्ही काय करू शकता हे जर तुम्हाला कळलं तर मला वाटतं हा एपिसोड घ्यायला तुम्ही हा एपिसोड त्यांना बघावा लागेल त्यासाठी. चल जाऊया. येस येस नक्कीच. स्मिताताई, आपण आता होमस्टेची टूर केली तर ओव्हरऑल होमस्टे बघितल्यानंतर मी खूप समाधानी आहे. कारण येस, मला ना असं खूप लॅविश होमस्टे समोखंड होमस्टे वाटला पाहिजे बेसिकली. आणि तसं मला तुझ्या होमस्टे मध्ये आल्यावरती फिलिंग आलं. तर थँक्यू व्हेरी मच. मला फक्त एकच सांगायचं की ऑडियन्सला ही एक गोष्ट तू नमूद करावीस की हा होमस्टे आहे बेसिकली. इथे तुम्हाला लक्झरी किंवा एक लॅविश ट्रीटमेंट किंवा एक रूम्स मिळणं अपेक्षित नाहीये. तर ही जी कल्पना आहे ही तुला कशी सुचली आहे? ऍक्च्युली देवराई होमस्टे असं काही कन्सेप्ट नव्हतं डोक्यात. ओके. कारण माझा मेन आहे प्लॉटचा बिझनेस. बरोबर. सो एनए प्लॉट जेव्हा लोक बघायला यायची तेव्हा मग राहणार कुठे, मग दुसरीकडे राहिल्यानंतर सकाळी 2 तास येऊन बघणार, मग त्यांना फील नाही यायचा. म्हणून मग मी इथे राहायची सोय केली की जेणेकरून ते सकाळ दुपार संध्याकाळ रात्र 4ही प्रहर इथे राहिले तर त्यांना ऍटमॉस्फिअर कळेल की इथलं वातावरण कसं आहे, ऑक्सिजन लेवल काय आहे हे कळण्यासाठी मी त्यांची इथे राहायची सोय केली. पण ती इतकी छान चालली की मग ते देवराई होमस्टेमध्ये कन्व्हर्जन झालं. आणि आता टुरिझम पण सर्रास येतात, मोठे ग्रुप्स पण येतात, फॅमिलीज येतात. ओके. सो अशा प्रकारे त्याची घोडदौड चालू आहे. नाही पण खरंच खूप छान आहे. कारण होमस्टे हा कन्सेप्ट आता तसा बऱ्यापैकी म्हणजे एक प्रचलित आहे आपण म्हणू शकतो. पण अशा पद्धतीने तुला एका व्यवसायातून दुसरा व्यवसाय करायला सुचलं. कारण कसं असतं कुठेतरी आपल्याला कळत असतं की ही नीड आहे पण ती आपण फुलफिल करणं पण गरजेचं आहे. मग हे जे आता तू होमस्टे ठेवलंयस हे पुढे जाऊन त्याच्यामधल्या ज्या फॅसिलिटीज दिल्यास तू त्याच्याबद्दल एक थोडंसं एक आपण व्हिडिओत बघितलं पण सांगशील का काय काय? आधी पहिले होमस्टे कन्सेप्ट म्हणजे खरोखर घरात राहिल्यासारखं तुम्हाला फील येणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या लोकांना लॅव्हिश रिसॉर्टमध्ये किंवा 5 स्टार हॉटेलमध्ये राहिले असतील त्यांना इथे सॉरी येऊच नका तुम्ही. कारण तसं काही तुम्हाला इथे मिळणार नाही. नाही इथे टीव्ही आहे, नाही इथे वायफाय आहे, नाही इथे स्विमिंग पूल आहे. इथे आहे हा फक्त निसर्ग आहे, शांतता आहे, पक्ष्यांचा किलबिलाट आहे आणि नीरव शांतता आपण जी म्हणतो ना ती इथे तुम्हाला नक्की अनुभवायला मिळेल. आणि त्या दृष्टीने तुम्ही इथे जर आलात तर तुम्ही नक्की एन्जॉय करू शकाल. तर होमस्टेमध्ये आपल्याकडे ॲट अ टाइम 23 लोक राहू शकतात. कारण आपल्याकडे 2 वेगवेगळे क्लस्टर्स आहेत. एक 3 रूमचा क्लस्टर आहे ज्याच्यामध्ये 11 टोटल बेड आहेत आणि 4 गाद्या आपण एक्स्ट्रा खाली बांधून राहू शकतो. म्हणजे 11+4 लोक आरामशीर राहू शकतात. बंक बेड आहेत म्हणजे लहान मुलांना मजा वाटते बंक बेड, तर ते पण आपल्या इथे आहे.
टॉयलेट बाथरूम वेगळं आहे, त्यामुळे बेसिन बाहेर आहे, त्यामुळे फटाफट जे सकाळी उठून आवरून जायचं असतं त्या दृष्टीनेच तो होमस्टे आपण बांधलेला आहे. दुसरी रूम आहे ती 2 रूमचा क्लस्टर आहे, ज्याच्यामध्ये एका रूममध्ये 4, दुसऱ्या रूममध्ये 2, म्हणजे काही प्रायव्हसी कोणाला हवी असेल किंवा एखादं आई बाबा आणि मुलगा मुलगी आले किंवा नवरा बायको आले छोटं बाळ, तर त्यांना प्रायव्हसी मिळावी म्हणून तसं केलेलं आहे. तिथे पण 6 लोक ऍट टाइम राहू शकतात आणि 2 गाद्या एक्स्ट्रा खाली घालून झोपू शकतात. तिथेही टॉयलेट बाथरूम आहे, दोन्ही बाथरूम मध्ये टॉयलेटमध्ये कमोड आहे, म्हणजे कोणी सिनियर सिटीजन जरी आलं तरी त्याला कधीही प्रॉब्लेम येणार नाही. सो अशा प्रकारे आपण ऍट अ टाइम 23 लोक इथे आरामशीर राहू शकतो. ग्रेट. म्हणजे आता ही राहण्या खाण्याची म्हणजे राहण्याची सोय आहे, तर खाण्याच्या सोयीकडे मी सगळ्यात येते. पहिले हो. कारण आता एवढ्या लांब आम्ही आल्यानंतर सगळ्यात आम्हाला मोठा प्रश्न होता खायचं, कारण प्लॉट्स आहेत आजूबाजूला, तर आपण जिथे राहतोय तिथे खायची सोय काय होणार आहे, तर त्याच्याबद्दल तू काय. म्हणजे आपलं कोकणामध्ये तुला माहितीच आहे, दाभोळची खाडी आपल्या इथून जवळ आहे. सो जे नॉन व्हेजिटेरियन आहे त्यांना तर इथे पर्वणी आहे, कारण दाभोळची ताजी मच्छी मासे जे काही आहे, मी स्वतः ब्राह्मण आहे, मी खात नाही, पण इथे आलेल्या लोकांना खाऊ घालणं हे माझ्या कुकचं वैशिष्ट्य आहे की वेगवेगळ्या प्रकारचे फिश, म्हणजे त्याच्यात सुरमई, बोंबील, बांगडा किंवा जे काही असतील तुम्ही सांगा नावं, त्याप्रमाणे आपण दाभोळच्या खाडीवरून जे ताजे मासे येतात ते इथे घेऊन येतो, इथे बनवतो आणि लोकांना खायला घालतो. आणि व्हेजवाल्यांना सुद्धा आपल्या इथे पर्वणी की अगदी बटाट्याची भाजी, श्रीखंड, पुरी, वरण भात असंही आपण करू शकतो. म्हणजे दोन्ही प्रकारचे जेवण आपण करू शकतो. चिकन मटण तर आहेच आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही ज्या काही थाळी सांगाल, माझ्याकडे प्रत्येक प्रकारच्या थाळीचे रेट वेगळे आहेत, तर तुम्ही त्याप्रमाणे कुठलं सिलेक्ट करा. फक्त 2 ते 3 दिवस आधी सांगावं लागतं, कारण तसा रिमोट एरिया आहे. सामान आम्ही आणून ठेवत नाही, कुठलंही आयटम बनवून ठेवत नाही. तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा आम्ही बाजारातून सामान घेऊन येतो, इथे बनवतो आणि ताजं अन्न लोकांना खायला घालतो. त्या पाण्याचं पण खूप छान वैशिष्ट्य आहे, बोरिंगचं पाणी आहे. या पाण्याला एक वेगळी चव आहे, किंवा याच्यात जर तुम्ही शिजवता ना ते अन्न वेगळंच लागतं, म्हणजे एक वेगळी चव येते तुम्हाला आणि साधं जेवण सुद्धा चविष्ट लागतं. म्हणजे हवेचा परिणाम, पाण्याचा परिणाम आणि इथे बनवणाऱ्या बाईचा, ती जी प्रेमाने बनवते त्याचा परिणाम, ह्या सगळ्यांचं संगम होऊन सुंदर जेवण इथे आज मी त्याचा आस्वाद घेतलेला आहे आणि खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे मला साधं असतं नक्कीच आवडेल, अप्रतिम आणि साधं. म्हणजे मुळात होम स्टे असल्यामुळे एक तेच एक्सपेक्टेड आहे की आपल्याला साधं छान घरगुती सगळं मिळावं. आणि मला असं वाटतं की एक रिपिटेटिव्ह आपण बऱ्याच त्या रिसॉर्ट्सला पनीरची भाजी आणि ग्रेव्ही तेच असते. एक्झॅक्टली. इव्हन हॉटेल्समध्ये सुद्धा आपण गेल्यानंतर आजकाल त्या टिपिकल ग्रेव्हीज मधल्याच भाज्या असतात. खरंच खाऊन कंटाळलोय आपण सगळे. तर तुम्हाला जर का असं फूड हवंय की जे घरी बनवलेलं आहे आणि वेगळी हातची चव आहे. तुम्ही चिकनही इथे जर गावरान कोंबडी सुद्धा मिळते आणि पाटा वरवंट्यावर मसाला वाटून ती जी कोंबडी केली जाते, मी चव घेतलेली नाहीये, पण माझी मुलगी, माझा जावई जे काही खातात आणि तुटून पडतात ना, त्याच्यावरून कळतं की नक्कीच ती सुंदर असणार. डेफिनेटली. आता जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी हे खास होतं. त्याच्यामुळे एकदा तरी मटण, सगळं इथे मिळू शकतं तुम्हाला. फक्त तुम्ही सांगायचं आम्हाला हे खायला पाहिजे. फक्त त्याच्यात अट एकच आहे की तुम्ही 1-2 दिवस किंवा 3 दिवस आधी त्यांना कळवलं तर ते सगळं तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्हाला मिळू शकतं. तयारी करून आम्ही देऊ शकतो. कारण रिमोट एरिया असल्यामुळे थोडंसं आणणं डिफिकल्ट आहे, हा एकच त्याच्या मागचा फॅक्टर आहे. करेक्ट. आणि आता आपण ह्या लोकेशनला आलो, आता आपण येताना कारने आलो, पण जी लोक दुसरा ट्रान्सपोर्ट यूज करू इच्छितात किंवा ट्रेनने येत आहेत किंवा बसेसचा वापर करू शकतात, तर त्यांच्या केसमध्ये हे लोकेशन कसं. खूप कन्व्हिनियंट. आता मुंबईपासून 260 किलोमीटर आहे. मुंबई मधून यायचं असेल, बाय ट्रेन तुम्हाला यायचं असेल तर ठाणा, दादर इथून तुम्हाला ट्रेन आहेत की ज्या सकाळी 6 वाजता आहे, 6:15 आहे, मांडवी आहे. ह्या 3 म्हणजे जनशताब्दी, तेजस आणि मांडवी या सकाळच्या 3 ट्रेन आहेत. तुम्ही 10-10:30 पर्यंत चिपळूणला येऊ शकता. चिपळूणवरून तुम्हाला गाडीची सोय आपण पेएबल बेसिसवर करून देऊ शकतो. अर्ध्या तासात तुम्ही आपल्या होमस्टेला येऊ शकता. म्हणजे ऍट द मोस्ट 11 वाजेपर्यंत तुम्ही आपल्या होमस्टेला येऊ शकता. आल्यावर थोडा आराम करून, वामकुक्षी करून 3-3:30ला बाहेर तुम्ही पिकनिक स्पॉट बघायला जाऊ शकता. बाय बस यायचं असेल तर रात्रीच्या बसेस आहेत, गुहागर बस आहे, चिपळूण बस आहे डायरेक्ट, सायन आहे, दादर आहे, ठाणा आहे.
डोंबिवलीवरून बसेस हो, आहेत. हो. सो तिकडून तुम्ही डायरेक्ट रात्रीच्या बसने आलात तर गुहागर बस पकडायची, म्हणजे तुम्ही देवघर स्टॉपला उतरू शकता. अच्छा. देवघर स्टॉपवरून फक्त 2 किलोमीटर आहे, पण आता सकाळी तुम्ही लवकर आलात तर तीही सोय आपले गाडीवाले बांधलेले आहेत. ओके. फक्त तुम्ही सांगितलं बाबा आम्हाला ही सोय हवी आहे, तुम्ही गाडीवाल्यांना सांगणार ते तुम्हाला सकाळी 4 वाजता 5 वाजता जेव्हा तुम्ही याल तेव्हा ते तुम्हाला पिक करून इथे होमस्टेला आणून सोडणार. त्याचं जे काय चार्जेस असतील ते तुम्हाला पे करावे लागेल. पण कुठेही तुम्हाला शोध बाबा आता इथे उतरलोय आता काय करायचं हे काही करायची गरज नाही. रिक्वायरमेंट हीच असते ग. बऱ्याचदा आपण येतो पब्लिक ट्रान्सपोर्ट आजकाल म्हणून थोडा अवॉइड केला जातो, कारण पुढच्या पुढे सोयी- काय करणार. पण आपल्या इथे ह्या सगळ्या सोयी म्हणजे गाडीवाले बांधलेले आहेत. तसंच आता मला वाटतं पनवेल आणि चिपळूण ही पण लोकल रेल्वे, ट्रेन चालू होते, त्याच्याने तर अजून सुंदर होईल. कनेक्टिव्हिटी कारण म्हणजे पुण्यावाल्या लोकांना आहे ना पनवेलला यायला सोपं आहे, हो. म्हणजे ऑल द वे मुंबईत येण्यापेक्षा पनवेलवरून ते पकडू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही बाय रोड आलात, आता बॉम्बे गोवा हायवे पण खूप सुंदर झाला. आपण आज आलो खूप म्हणजे लिटरली ठाण्यावरून आपण 5 ते 5.5 तासामध्ये ऑन द स्पॉट इथे येऊन पोहोचू शकतो. पोटातलं पाणी हलत नाही, एवढा रोडही सुंदर झाला. म्हणजे थँक्स टू गडकरी सर ऍब्सोल्युटली की त्यांनी एवढा सुंदर रोड बांधलाय. थोडे पॅचेस बाकी आहेत पण ते हळूहळू होईल, कारण शेवटी मोठा प्रोजेक्ट आहे. खूपच मोठा. पण खरंच रोड आणि कारण तो अख्खा कशेडी घाट जो 40 तो मिनिटाचा तो गेला झालाय, complete. फुल बोगदा झाल्यामुळे तो 40 मिनिटाचा प्रवास फक्त 8 मिनिटावर आला. इतकं सुंदर झालं म्हणजे ज्यांना घाटाचा त्रास होतो त्यांच्यासाठी तरी परवडी आहे खरी तर. एवढं सुंदर झालेलं आहे आणि इव्हन रोड चांगले आहेत. येताना बरेचसे पिकनिक स्पॉट आहेत की तुम्ही ते करत करत येऊ शकता. परशुराम मंदिर म्हणजे ब्राह्मण लोकांचा जो मेन पुरुष आहे, आद्य पुरुष, त्याचं मंदिर एवढं सुंदर आहे वरती डोंगरात, ते तुम्ही बघू शकता. तिथपर्यंत वरती गाडी डायरेक्ट तोही प्रश्न नाही. बरोबर. सो अशा तरीने होमस्टेला कनेक्टिव्हिटी भरपूर आहे. आणि पाली मार्गे जर का आपण आलो तर तो पण एक चांगला रोड आहे. थोडेसे किलोमीटर जास्त होतात. ओके. पण अजून कोलाड किंवा माणगाव हा जो पॅच आहे तो थोडासा खडबडीत आहे किंवा तिकडे आपल्याला ट्रॅफिक मिळतं. ओके. सो तुम्ही खोपोलीला खालापूरचा जो टोल आहे त्याच्यानंतर खोपोलीसाठी एक लेफ्ट टर्न आहे, तिथून आत शिरला तर तुम्ही पाली मार्गे आलात तर तो एक 30 किलोमीटर जास्त आहे. पण तो रोड पण मस्का रोड आहे, पोटातलं पाणी हलत नाही आणि तुम्ही डायरेक्ट थोडं जास्त आहे पण तुम्ही टाइम मध्ये हे करू शकता. आणि तुम्ही निजामपूरला डायरेक्ट बाहेर पडू शकता. निजामपूरनंतर थोडंसं माणगावचं ट्रॅफिक मिळालं की डायरेक्ट महाडला तुम्ही कनेक्ट होऊ शकता. तो पण एक सुंदर रोड आहे. म्हणजे पालीचं दर्शन, गणपतीचं दर्शन घ्या आणि पुढे वा. कारण येता येता असे अनेक स्पॉट आपण करून यायचं बांधत असतो त्या ट्रिप मध्ये. एका ट्रिप मध्ये जेवढं कव्हर करता येईल तेवढं लोकांनी करावं. सगळ्यांना विनंती आहे की म्हणजे एकच होमस्टे नाही, येतानाही तुम्हाला बऱ्यापैकी वेगवेगळी सावतसडा म्हणून एक वॉटरफॉल आहे, तोही सुंदर आहे. म्हणजे जर तुम्ही बाय रोड आलात तर पावसाळ्यामध्ये एक अप्रतिम निसर्ग सौंदर्य सावतसडा वॉटरफॉल मध्ये. म्हणजे येताना तुम्हाला ते बघितल्यावर तुम्ही उतरणारच गाडी थांबवून. इतकं सुंदर असतं. एकदा पावसाळ्यात आम्ही येऊ तेव्हा दाखवूच नक्कीच. कारण इकडे आल्यानंतर मला असं झालं आता आलोय म्हणजे छानच आहे वेदर नो डाऊट, पण पावसाळ्यातली हिरवळ असते ना किंवा हिरवा निसर्ग डोळ्यांना आपल्याला जो आल्हाददायक वाटतो ना तो इतर हवामानात नाही. नक्कीच नाही. आणि आताही तुला जमीन तांबडी दिसते, तुला सगळं हिरवं दिसतं, एवढं सुंदर असतं. नाही म्हणजे हा तांबड्या मातीत पण एक वेगळी मजा आहे, पण तरी सुद्धा ती हिरवळ जेव्हा डोळ्यांना तुम्हाला सुखद करते ना, डोळे शांत होतात. कारण एक तर शहरात आपल्याला हे काही कलर थेरपी आपण म्हणतो खरंच आहे, खरंच आहे तुमचा. पण एकंदरीतच आता इथे आल्यानंतर ऍटमॉस्फिअर किंवा एक शांत निरव शांतता आहे. म्हणजे ऍब्सोल्युटली पक्षी सोडलं तर मला कुठलाही आवाज येत नाहीये आणि इतकं त्याने मन शांत होतं ना तुमचं. म्हणजे एवढा प्रवास करून आलोय आम्ही पण तरी सुद्धा असं कुठेही आपण सकाळी 4 वाजता उठलो, एक्झॅक्टली 4ला निघालो, पण असं कुठेही असं जाणवत नाहीये की आता आपण एवढं ट्रॅव्हल करून आलोय, एवढं हेक्टिक शेड्यूल झालंय, पण ऍब्सोल्युटली वी आर फाईन. म्हणजे कुठे आपण वाटेत पण झोपलो नाही कारण आपण शूट करत आलो. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे असं अजिबात नाही वाटलं. ते खूपच छान म्हणजे फिलिंग. कोकण आहे शेवटी. डेफिनेटली माझी टॅगलाईन तीच आहे, कोकण जिथे जीव रमतो. हा खरी गोष्ट. आणि माझा तर रमलाच आहे. त्याच्यामुळे काही म्हणजे मी अगदी सगळे आता कोणी ओळखीचे ते तर पॉडकास्ट बघतील, जे फॉलो करतात आपले सबस्क्रायबर्स आहेत ते तर बघतील आणि डेफिनेटली तुझ्या टच मध्ये येतील, कारण कोणालाही आवडेल असं. मला ही संधी दिल्याबद्दल आणि तू इथे आलीस, कारण शेवटी पॉडकास्ट करणं हे स्वप्न होतं पण ऑल द वे मुंबईवरून इथे यायचं
आणि नंतर एका दिवसामध्ये सगळं शूट करून परत जायचं. इट्स नॉट अ जोक. कारण आणि माझी सगळी टीम येस सगळ्या टीमला सगळ्या टीमचं त्याचं श्रेय आहे, कारण सगळे 4 वाजता उठून आज आलेले आहेत आणि आता परत सगळी मेहनत करतायत. त्यांच्याशिवाय आपण नाही, खरी गोष्ट आहे. आणि आता अजून एक आपण मगाशी किचन बद्दल बोललो, तर त्या फॅसिलिटीज म्हणजे जे काही त्या बनवतात, तर आता समजा मला काही करायचं समजा आम्ही असं देत नाही बनवायला, पण अगदीच कोणाला हवं असेल तर तुम्ही बनवू शकता. कारण काय होतं माहितीये, मग परत ते साफसफाई आवरावरी, मग त्या बाईला परत बोलवा, त्यापेक्षा ती जेवण करून गेली. आणि इन जनरल लोकांना, काही लोकांना आवडतं, नाही असं नाही, चुलीवरचं जेवण बनवायला खूप इच्छा असते, तसं आपण देतो, नाही असं नाही, पण शक्यतो आम्ही इथे बनवतो आणि देतो. आपल्या इथे फ्रीज आहे, आपल्याकडे फिल्टर आहे, मायक्रोवेव्ह पण आहे, गॅस आहे, सगळं आहे. त्यामुळे इथे येऊन तुम्ही गॅसवर पण बनवू शकता, चुलीवर पण बनवू शकता. कोणाला काही ड्रिंक्स घ्यायचे असेल तर पूर्ण तयारी आपल्याकडे, बर्फ बिर्फ सगळं व्यवस्थित आहे, ग्लासेस आहेत, छान. तुम्ही खुर्च्या टाकून संध्याकाळच्या वेळेला गरम चहा, कॉफी, नाश्ता, सगळे ऑप्शन्स ओपन आहेत, सगळे ऑप्शन्स ओपन आहेत. कोणीही या आणि इथे आनंद घेऊन जा, एवढंच एक खरंय. आणि दुसरं अजून तिथेच डायनिंग रूम पण आहे आपली, राईट? आता आपण जेवढो किचन आणि डायनिंग एकत्रच आहे. तुम्हालाही दिसतं की इथे बनवतात आणि इथे खातात. दोघांच काहीतरी बनवलंय आणि मग आणून दिलंय गरम करून, तसं नाही. खरोखर ताजं जेवण. म्हणजे मी तुला तेच सांगते की तुम्हाला दिसतं भाजी चिरते ती बाई, इथे तुम्ही पोळ्या करतायत किंवा भाकरी करते, ती गरम गरम आणून वाढते. हे आपल्याला सुख आहे आणि हे कुठे नाही पाहायला मिळत. कारण सगळ्यांचे किचन वेगळी असतात, डिश मध्ये आणून तुम्हाला खायला देतात. मग त्याच्यामध्ये खरोखर ते कालचं बनवलंय का आजचं बनवलं हे तुम्हाला पण कळत नाही. पण आपल्या इथे हा प्रकार नसतो. म्हणून म्हणलं की मला 4 दिवस आधी सांगावं लागतं की तुम्ही काय जेवणार आहात. लोक आम्हाला तेच म्हणतात, आम्ही तिकडे येऊन विचार करू. म्हटलं सॉरी, हे नाही होऊ शकत, कारण सामान आम्हाला सगळं आणावं लागतं. आम्ही असं आणून बनवून, बाबा मसाला बनवून ठेवलाय, चिकन आणून हे करून ठेवलं, असं नाही करत. सगळं ताजं आणतं, त्यामुळे त्याची चव पण वेगळी लागते आणि बनवायला पण, खायला पण लोकांना मजा येते. बरोबर. आणि आता तू म्हणालीस असं, तुम्ही या इकडे जेवा आणि तुम्ही साईट सीइंगला जा, तर साईट सीइंगला इकडनं असं नियर बाय काय ऑप्शन्स आहेत? इथून तुम्ही देवराई म्हणजे देवघर गाव आहे, त्याच्या पुढे गेलं की शृंगारतळी आहे, त्याच्या पुढे गेलं की गुहागर आहे. गुहागर फक्त 17 किलोमीटर आहे, म्हणजे तुम्ही बाय रोड 20 मिनिटात जाऊ शकता. आणि गुहागरला कोकणस्थानचा जो कुलदैवत वैडेश्वर आहे, दुर्गा देवी आहे, मेन गुहागर बीच जो सगळ्यांचं अट्रॅक्शन आहे, किंवा तिकडे गेल्यानंतर आपण भरून पावलं असं जे म्हणतो ते गुहागर बीच आहे. एक दाभोळला चंडिका देवी मंदिर आहे, ते खाली उतरून गुहेत आहे, ती पण खूप सुंदर. म्हणजे तुम्ही चालत जाऊ शकत नाही, तुम्हाला रांगतच जावं लागतं, पण सुंदर देवी आहे ती पण. गोपालगड फोर्ट आहे की जो लोकांना अजून माहित नाही, पण खूप सुंदर आहे. आणि वरती एक अर्ध्या तासाच्या सगळी, म्हणजे साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर बरीचशी प्रेक्षणीय स्थळ आहेत. लाईट हाऊस आहे, ते पण खूप सुंदर आहे, नेतू माणक्यांचं. म्हणजे तुम्ही वर गेल्यानंतर जो फील आहे, फुल समुद्र दिसतो, अवर्णनीय. म्हणजे ते बघितल्याशिवाय तुम्हाला नाही कळणार, ते नुसतं आम्ही वर्णन करून नाही. सो लाईट हाऊस आहे, चंडिका देवी आहे, त्याच्यानंतर गोपालगड फोर्ट आहे, गुहागर बीच आहे, देवीचं देऊळ आहे दुर्गा देवीचं, वैडेश्वर आहे. या साईडला तुम्ही गेलात तर हेदवीचा दशभुजा गणपती आहे, जो सगळ्यांना रस्ता आहे, सुंदर आहे. तिथे तुम्ही जवळेकर म्हणून आहेत, त्यांचं जेवण जेवू शकता, मोदक, पुरणपोळी अप्रतिम असतं. म्हणजे असं कुठेही नाही की तुम्ही आमच्याकडेच जेवा, तुम्ही जिथे जाल तिथे जेवा, स्पेशल आहे ते खाऊन बघा. नंतर वेळेश्वरला पण शंकराचं सुंदर मंदिर आहे आणि वेळेश्वरचा सुंदर आहे. म्हणजे गुहागर पेक्षा वेळेश्वरचा समुद्र पण तो थोडा मला रुद्र म्हणजे एक भयानक वाटतो आणि आपला स्वच्छ आहे. गुहागरचा थोडा सौम्य आहे, सौम्य नाहीये म्हणजे तसा, पण वेळेश्वर आणि हे कम्पेअर केलं तर वेळेश्वरचा थोडा हे वाटतो मला. शिवाय बामणगड हा एक स्पॉट आहे की जिथे गेल्यानंतर तुम्ही वेडे व्हाल. हा एकच शब्द माझ्याकडे, पण तो पावसाळ्यात बघायला लागतो, कारण ते पावसाळ्यामध्ये ती जी घळ आहे म्हणजे दरी असते, त्याच्यातून पावसाचं पाणी आत येतं आणि असं फुल फाउंटन, आणि तो जो नजारा आहे ना
तो अनुभवायला पाहिजे, म्हणजे प्रत्यक्ष सतत अनुभवायला पाहिजे. स्मिताताई मला सतत फक्त पावसाळ्यात ये ये, ह्याच्यासाठीची पावसाळ्यात कारण नाही म्हणजे वाढत पावसाळ्यात लोक म्हणतात की आम्ही पावसाळ्यात, म्हणजे तुम्ही जुलै महिन्यात येऊ नका इकडे, मी हा. अगदी स्पष्ट सांगेन, कारण प्रचंड पाऊस पाऊस असतो. असतो. पण जूनचा एंड किंवा ऑगस्टचा मिडल, त्याच्यानंतर सप्टेंबर असं तुम्ही येऊ शकता, कारण थोडा पाऊस कमी कमी झालेला होतो. असतो, बरोबर. पूर्ण हिरवळ असते. आणि त्यावेळेला तो बामणगड हा स्पॉट, म्हणजे ते आपले एक सप्तेश्वर म्हणून ग्रामदेवता आहे, तो जो रोड आहे ना, बाजूला नदी आहे आणि एक पायवाट आहे ग छोटी, इतकी सुंदर आहे ना पायवाट, की तिथे तू वेगवेगळ्या पोजेस मध्ये फोटो काढू शकतो. म्हणजे ज्यांना फोटो काढायची, फोटो काढायची खरंच तुझं एवढं सुंदर आहे. सांगतेस तेव्हा जरा छोटा डोळ्यासमोर ब्रिज आहे, आली. तो चढून जाऊ शकतो तुम्ही. आणि वाव. ग्रामदेव आहे, म्हणजे त्याचं दर्शन आहे कधीही चांगलंच, सुंदर नक्कीच. आहे ते पण सगळं. खूपच छान. नियर बाय आपल्याला बघण्यासारखे म्हणजे अर्धा ते खूप पाऊण तास, options. येस, खूप ऑप्शन्स आहे. म्हणजे तुम्ही इथे 2 days 1 night हे पॅकेज पण करू शकता. Okay. ज्या दिवशी याल त्या दिवशी संध्याकाळी जवळची, दुसऱ्या दिवशी सकाळी एक, संध्याकाळी एक, तिसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून निघू निघायचं. शकता, असं पण करू करेक्ट. शकता. म्हणजे गर्दीच्या आत तुम्ही आत परत तुम्ही घरी मुंबईत पोहोचू शकता. पोहोचलेले Yes, असता. yes. मुंबई, पुणा, wherever जे you are. काय असेल ते. म्हणजे असं सगळे स्पॉट एवढे जवळ आहेत की तुम्ही एका दिवसात 3 ते 4 स्पॉट आरामशीर करू शकता. बरोबर. आणि एक परत मी येते स्मिताताई, तू दिलेल्या फॅसिलिटीजकडे. तर त्याच्यामध्ये एक तू रिक्रिएशन हॉल जो दाखवलास मला, तिथे कॅरम आपण आणि गेम रूम पण तू म्हणू आहेत. शकतेस, पण माझा वेगळा थोडा दृष्टिकोन आहे. त्याच्यामध्ये बघ, योगा करणारे किंवा मेडिटेशन करणारे किंवा टॅरोट कार्ड रीडर वर्कशॉप घेणारे, ह्या लोकांसाठी मला सांगायचंय की तुम्ही इकडे या. ओके. सकाळी जो ब्रह्ममुहूर्त म्हणा किंवा सकाळी 6 वाजता उठून इकडचा जी ऑक्सिजन लेवल आहे ना, ही तुम्ही लिटरली फील करा. तुम्हाला श्वास घेताना कळतो की हा हवेमधला ऑक्सिजन किती आहे आणि आपण मुंबईत घेतो ऑक्सिजन तो काय आहे. एवढं पोल्युशन आपल्याकडे आहे. म्हणजे इकडे राहण्याचे फायदे हेच आहे की तुम्ही पाणी आणि हवा या 2 याच्यावर तुम्हाला काहीही होत नाही. म्हणजे आपल्याला मुंबईत खोकला असतो, इकडे तू 2 दिवस राहा, तुझा खोकला गायब झालेला असतो. इतकं वातावरण आपल्याला पोषक आहे. त्यामुळे त्या लोकांना मला खास सांगायचं की तुम्ही असे छोटे छोटे कॅम्प किंवा तुमची वर्कशॉप्स, आपल्याकडे छोटा रिक्रिएशन हॉल आहे, ॲट अ टाइम 20-25 लोक आरामशीर मावू शकतात. प्रॉपर सगळीकडे जाळ्या आहेत, वर पंखे आहेत, लाईट आहे. तुम्ही खाली बसून मेडिटेशन करू शकता, योगा करू शकता, किंवा एखादा बिझनेसमन असेल त्याला काही एज्युकेशनल स्लॉट द्यायचा असेल किंवा त्यांच्या स्टाफला काही शिकवायचं असेल तर 2 तासाचं 3 तासाचं इथे वर्कशॉप घेऊ शकता. म्हणजे पिकनिक कम तुमचा बिझनेस असंही तुम्ही इथे करू शकता. म्हणजे मी तर पुढे जाऊन असं सांगेन की दिवाळी गिफ्ट म्हणून सुद्धा तुम्ही हे 2 days 1 nightचा पॅकेज तुमच्या स्टाफला दिलं तर स्टाफ तुमच्यावर एवढा खुश होईल. कारण इथे बाकी सगळं छान आहे, काहीही वाईटच नाही की तुम्हाला कंटाळा येईल किंवा तुम्हाला इथे का आलो असं वाटेल, असं वाटणारच नाही. म्हणजे मजा कम बिझनेस अशा दोन्ही गोष्टी तुम्ही इथे करू शकलात तर सोन्याहून पिवळं आहे. नक्कीच. आणि मला असं वाटतं ना, आता मी आल्यानंतर एक जाणवलं की हे खूप सेफ आहे. म्हणजे जर का कोण असं लेडीज टूर हवी आहे, कोणाला करायची आहे की 2-3 मुलीच आहेत किंवा बायकाच आहेत, त्यांना येऊन इथे राहायचं आहे, तरी त्याही बिनधास्त कारण आपला केअरटेकर आहे जो 24 तास इकडे असतो. जेव्हा कोणी क्लायंट्स येतात तेव्हा तो त्यांच्याबरोबर इथेच राहतो. ओके. रात्री तो झोपायला असतो, सकाळी उठून त्यांचं सगळं आवरलं की तो जातो, मग आमची कूक येते. ओके. म्हणजे अशा पद्धतीने कुठेही टेन्शन नाही. गाव 5 मिनिटावर आहे. म्हणजे अगदी काही प्रॉब्लेम वाटला तर 5 मिनिटात आपण रस्ता क्रॉस केला की गावातली घरं आहेत. बरोबर. म्हणजे असं नाही की तुम्हाला जंगलामध्ये आपण आणलंय आणि आता तुम्हाला कुठे जायचं हा प्रॉब्लेम आहे, असं काही नाहीये. त्यामुळे एकदम सेफ आहे. आपल्या इथे लेडीज सुद्धा येऊन गेले, म्हणजे लेडीज लोकांचा ग्रुपही येऊन गेलेले. हो, 8-8, 10-10 लेडीज येऊन राहून गेलेल्या आहेत आणि मस्त एन्जॉय केलंय त्यांनी. अगदी सगळं केलेलं आहे त्यांनी. बाहेर बसून 2-2 वाजेपर्यंत जागलेले आहेत. कारण आहे ग, इथे काही बॉदरेशन काहीच नाही. तुम्हाला कोणी इथे तुम्ही काही करा, किती मोठ्या आवाजात गाणी लावा, धांगडधिंगा करा, तुम्हाला ओरडणारच कोणीच नाही. तो म्हणजे जेव्हा आपण ह्या दृष्टीने पण विचार करतो, कारण आजकाल हे खूप महत्वाचं झालंय ग. म्हणजे सगळं तिकडनं सोडून आपण गाडीने येतो तर मग ते कसं असेल, ह्या अनेक गोष्टी लोकांच्या मनात येत असतात की बाबा आपण जाऊन तिथे सेफ असेल ना. कारण आता मी आले सो आय कॅन अश्युअर. पण एकदा तरी तुम्हाला फील घेतला ना की तुम्ही 10 जणांना सांगू शकता. शकतो. अशी मला माउथ पब्लिसिटीने पण
खूप क्लायंट्स येतात. म्हणजे एक जण येऊन गेला मग तो त्याच्या आत्याला, मामाला, काकाला असं सांगतात की म्हणजे बाबा इव्हन सिनियर छान. सिटीजन्स पण इकडे ऍक्च्युली सिनियर सिटीझन साठी Space स्पेस आहे ना, actually स्पेस चांगलं आहे. ऍक्च्युली, कारण त्या लोकांना असा तो धांगडधिंगा नको किंवा असतो. हे नको असतं. तर इथे या, तुम्ही कुठेही जाऊ नका, 4 दिवस या. इथे गोष्टीची पुस्तकं पण भरपूर आहे, अरे लायब्ररी वा. आहे हो, आपली. हो. वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही Books आपली जी वाचू शकता. बुक्स वाचू शकता. संध्याकाळच्या वेळेला फिरू शकता, सकाळी फिरू शकता. करेक्ट. 2 किलोमीटरवर मेन रोड आहे, 2 किलोमीटरवर तिथे जाऊ शकता. ओके. म्हणजे चालणं जे तुम्हाला काय म्हणतात त्याला, धुक्यातला पाथवे म्हणतो ना, तर तुला फील करावं लागेल. म्हणजे मी कितीही सांगितलं तुला की खूप सुंदर असतं, तर जोपर्यंत तू फील नाही Feel नाही करत, करत. तुला उद्या सकाळी त्याचा मला घ्यायचा आहे घ्यायचा त्याचा आहे. अनुभव. नक्कीच नक्की मिळेल. माझा म्हणजे मी स्टे प्रे करते की उद्या धुकं पडू नये. हो खरंच. आज सकाळी पण येताना ते धुकं दिसल्यावर माझं झालं की उद्या पडू दे उद्या धुकं. पडू नये. सकाळी म्हणजे समोरची झाडंही दिसत नाहीत कधी हो कधी. ना. आणि होमस्टेच्या समोरची ही झाडं आहेत ना, ही दिसत हो. नाही, एवढं धुकं असतं. येस. आणि इथे पेट चाललेले चालतात का तुला? पेट फ्रेंडली आहे, कारण शेवटी प्रत्येकाचं पेट म्हणजे त्याचं मूल असतं. ते कुठेतरी ठेवून यायचं, मग अर्धा जीव इकडे अर्धा जीव हो, तिकडे. कारण बऱ्याच अगं हो. ठिकाणी नाही पेट्स allowed अलाव नाहीये. करत पण आपल्या नाही. इथे कसं प्रॉपर रूम्स आहेत, हम्म. फक्त बेडवर आपण चढू द्यायचं नाही, द्यायचं ते तर नाही, सगळे एवढंच. पाळतात. हो. कारण शेवटी आपण घरात सुद्धा देत नाही. करेक्ट. सो पेटला इथे तुम्ही बाहेर सोडलं तर इथे आपले सगळीकडे गेट आहे, त्यामुळे बाहेर सोडलं तर इथे कुठेही जाणार नाही किंवा हरवणार नाही. ओके. इथे ते खेळू शकतं, फिरू शकतं. बाकी रात्रीच्या वेळेला तुम्ही आत झोपू झोपू शकतो. म्हणजे बरं. तुमच्यावर तुम्ही मुलाला जसं घेऊन हो येता हो हो. तसं पेटला म्हणजे घेऊन पेट येऊ सेफ्टीच्या शकता. पॉइंट ऑफ व्ह्यूने तो आत असलेलाच बेटर आहे. येस येस ओके. पेट फ्रेंडली आहे आपला आहे. होमस्टे. ओके. आणि व्हॉट आर द पॅकेजेस, म्हणजे जसं की ते तो होमस्टे देते समजा, तर साधारण पर पर्सन काय चार्जेस आहेत किंवा जेवणा खाण्याचे कसे चार्जेस होतात त्याच्यामध्ये? पॅकेजेस मध्ये आता सध्या मी फक्त स्टे वेगळा, जेवणाचं वेगळं, आणि तुम्हाला इथून गाडी हवी असेल तर त्याचे वेगळे. हे वेगवेगळे चार्जेस लावण्याचं कारण असं आहे की काही जण बाय रोड येतात, बरोबर. तर त्यांना गाडीची गरज नसते, मग परत गाडीचे पैसे मायनस करा. हम्म. किंवा काही जण येताना जेवून येतात, हम्म. मग परत जेवणाचे पैसे मायनस करा. बरोबर. त्याच्यापेक्षा राहण्याचे खर्च आहे, जेवणाचा खर्च आहे, आणि तुम्हाला गाडी पाहिजे तर हा खर्च आहे. कारण तुम्हाला कुठे फिरायचं आहे ते त्याच्यावर परत गाडी डिपेंड आहे. सो त्याच्यामध्ये सगळं वेगवेगळं केल्यामुळे ज्याला जसं पाहिजे ते ऍड करून मी देऊ शकते. म्हणजे इतर हॉटेलमध्ये कसं 1000 रुपये त्याच्यामध्ये 2 वेळचं जेवण, चहा पाणी, नाश्ता, पण जर तुम्ही जेवलातच नाही तर मग परत मायनस करा किंवा वाया वाया जातात ते. त्याच्यापेक्षा तुम्ही राहायचंय, हम्म. राहा. तुम्हाला जेवायचंय, काय जेवायचंय, व्हेज हवंय, नॉनव्हेज हवंय, त्यात पण चिकन, मटण, फिश थाळी. व्हेज मध्ये पण तुम्हाला श्रीखंड पुरी, बासुंदी पुरी काय हवंय त्याप्रमाणे चार्जेस प्लस मायनस होत जातील. नाश्ता आणि 2 वेळचा चहा माझा 600 रुपये पर डे पर हेड असा रेट आहे. ओके. त्याच्यात नाश्ता आणि 2 वेळचा चहा इन्क्लूड आहे. बाकीचं सगळं चार्जेबल बेसिस आहे. म्हणजे तुम्हाला चिपळूण स्टेशनवरून गाडी हवी असेल ती पण मिळेल, तुम्हाला देवघर बस स्टॉपवरून गाडी हवी असेल ती पण मिळेल, तुम्हाला इथली प्रेक्षणीय स्थळं सगळी बघायची असतील तर ही गाडी तुम्हाला मिळते. गाडीवाले आपले बांधलेले आहेत, त्यामुळे तुम्ही फोन केलात, पॅकेज ठरवलं, माझ्या मते 2 days 1 night किंवा 3 days 2 nights इनफ आहे. म्हणजे इथलं सगळं बघण्यासाठी थोडा आरामशीरपणे राहण्यासाठी निवांत 3 दिवस पाहिजे असं. वाटतंय की ना हे खूप छान ठेवलंयस तू. कारण ना प्रत्येक वेळेला असं होतं की मला नकोय बाबा जेवण, मला नकोय, मला गाडी नकोय, का तुमची जबरदस्ती, अशा बऱ्याचदा गोष्टी होतात बाहेर रिसॉर्ट वरती गेल्यावरती. आणि चॉईस आहे ना तुम्हाला, तुम्हाला ऍड करायचं ऍड करा, एक्झॅक्टली. नको असेल तर लावलेलंच नाहीये, तुम्हाला फक्त स्टेज तेच द्यायचं. असं. म्हणजे जेवढं कम्फर्टेबल करता येईल ना लोकांना तेवढा मी प्रयत्न केलाय. काही खवट असतात, नाही असं नाही, काहीही विचारतात, पण दॅट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द बिझनेस. ते आहेत, त्याला आपल्याला फेस करायचंच आहे. त्याच्यामुळे तो नीट अँड क्लीन आहे आपलं. लॅविश नसला तरी स्वच्छता. माझी बाई रोज जसं आपल्या घरामध्ये झाडू पोछा होतो तसा रोज होमस्टेचा झाडू पोछा होतो. त्यामुळे स्वच्छता, तू कधीही आलीस तरी तुला असं वाटणार नाही की अरे इथे धूळ आहे. एवढं स्वच्छ रोजच झाडल्यामुळे नॅचरली आहे. हा खर्च आहे पण हा मी करते, कारण मला स्वतःला स्वच्छता मेंटेन. कारण तुम्ही 4 दिवसांनी आल्यावर झाडू मारा आणि आज म्हणजे रोज झाडू मारायचा खूप फरक पडतो. ऍब्सोल्युटली. त्यामुळे ते एक स्वच्छता हा माझा सगळ्यात USP तू आहेस म्हणू शकशील. त्यामुळे जेव्हा कोरोना होता तेव्हा सुद्धा लोक आपल्या इथे येत होती. येस, आलेली आहेत. इथली लोक खूप येत होती. त्यांना एक चेंज हवा काय अशा दृष्टीने. आणि मला तेच, मी USP कडेच येणार होते की ह्या स्टेकेशनचा तू USP काय बघतेस? म्हणजे स्वच्छता आहे, नंतर अजून वेगळ्या प्रकारचा होमस्टे आपला. मी तुला जसं सांगितलं की इथे तुम्हाला
काय करताय, इथे का जाताय, तिकडे काय करताय, असं कोणी पाठी पडणार नाही. आपल्याकडे मी म्हटलं ना, समुद्रावरून आल्यानंतर हातपाय धुवायला किंवा आंघोळ करायला बाहेर मोरी, तर तुम्हाला बाथरूम मध्ये जाऊन खराब करायची गरजच नाही. तुम्ही बाहेर जा किंवा म्हणजे मी लोकांना पुढे जाऊन हे पण सांगते की त्याला पाईप लावून तुम्ही त्याच्याने आंघोळ करून बघा. तो एक वेगळा आनंद आहे किंवा तुमच्या मुलाला आंघोळ घाला. मुलं तर माझा काय एक एन्जॉय व्हिडिओ करतील. आहे हो त्याच्याबद्दल येस मी की बघितलं. बाबा आपल्या मुलाला, म्हणजे हे सुख मला फक्त देवराईत मिळेल, इतर ठिकाणी नाही मिळणार ह्याची मी तुला गॅरंटी देते. कारण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार नाही केला जात. आपल्याला जे आवडतं ते आपण देतो इथे. खरी गोष्ट. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा होमस्टे आहे. तुम्हाला आल्यानंतर असंच वाटतं की आपल्या घरी आलो. कारण माझी केअरटेकर आहे किंवा माझी कुक आहे, ती पण एवढी प्रेमळ आहे. तुम्हाला आल्यावर पाणी विचारेल, सरबत विचारेल, काय जेवायला करू, आवडलं का जेवण, हे 4 शब्द जे प्रेमाचे असतात ना, ते गरजेचे आहे. खरी गोष्ट आहे. आणि हॉटेलमध्ये तुम्हाला येऊन ठेवून समोर हा, जाता, थपाक तुम्ही खाता, चाललंय. विचारायला कोणी येत नाही. इथे तुम्हाला विचारणार, ताई आवडलं का जेवण, अजून देऊ का तुम्हाला काही, हे जे आहे ना, म्हणून होमस्टे आहे. म्हणून हा माझा वेगळा आहे. डेफिनेटली आहे. आणि ह्याचा खरंच मला असं वाटतं सगळ्यांनी आस्वाद एकदा तरी घ्या, कारण ही ते नंतर डिमॉलिश करणार हो, आहे. माझं पुढचं फ्युचर प्लॅन हेच आहे की माझे प्लॉट्स, मेन हा माझा इथला बिझनेस आहे. सो जेव्हा एनए प्लॉट सेल होतील, आता ऑलरेडी 2-3 जणांनी बंगले बांधायला सुरुवात केली. सो एनए प्लॉट्स मध्ये लोकांचं एक असतं की बाबा आपली जागा, आपला बंगला आणि गावाकडचा बंगला हे एक स्वप्न असतं. सो जेव्हा बंगले बांधतील तेव्हा त्यांना मी ऑप्शन देणार की जर तुम्हाला आम्हाला होमस्टेला द्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला रेंट बॅक करा, तुम्हाला एक रिकरिंग मिळेल, तुमचा बंगला जो आहे तो मेंटेन राहील. म्हणजे साफसफाई जे आल्यानंतर 4 महिन्याने आल्यानंतर जी तुम्हाला साफसफाई करायला लागेल ती करायला लागणार नाही, कारण आम्ही तो मेंटेन करणार, कारण आपण होमस्टेला इव्हन तुमच्या प्लॉट मधली झाडं, म्हणजे आपण एएमसी एक घेऊन एएमसीचा खर्च त्या होमस्टेच्या निघून जाऊ शकतो. तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही येऊ शकता. बाकीच्या वेळेला जे काय त्याच्यामध्ये आपण पर्सेंटेज मध्ये शेअरिंग करून तुमचा पोर्शन जो आहे तो तुम्हाला मिळत राहतो. म्हणजे अशा प्रकारे अर्निंग सोर्स म्हणून, पण खूप नाही की बघा लाखोने रुपये मिळतील असं नाही, पण तुमचा मेंटेनन्स जाऊन एक थोडीफार तुम्हाला रक्कम हाताशी नक्कीच येईल. मिळू शकते. येस. आता मला ऑडियन्सला एक सांगू दे की ज्यांनी बघितलं नसेल त्यांच्यासाठी खास आहे. आमचा आधीचा जो पॉडकास्टचा एपिसोड होता तो स्मिताताईच्याच प्लॉटशी रिलेटेड आहे. तर तो तुम्ही एकदा जरूर बघा, म्हणजे आता तिने जे काही छान एक्सप्लेन केलंय ते कशाबद्दल नेमकं ती बोलत होती ह्याचा तुम्हाला अंदाज येईल. आणि स्मिताताई खूप मला तर खूप छान वाटलं, माझी टीम पण खूप खुश आहे, कारण इतका छान एक फील आम्हाला तू आज दिलास. तरी अजून रात्र जायची. हो, एक दिवसच घालवलाय आम्ही, पण त्याच्यातच इतकं छान छान वाटतंय. वी आर व्हेरी हॅपी. मग गरम तर आपल्याला मुंबईत पण होतो. 12 ते 4 ही सगळ्यांची सगळीकडेच वेळ आहे. गरमीची वेळ आहे. तो वेळ सोडला तर तुम्हाला सकाळी 6 ते 10-11 वाजेपर्यंत एकदम प्लेझंट असतं. संध्याकाळी 4, आता तुम्ही बघता आपण हो. 4:30 वाजले, 4-4:30 नंतर 7-8 म्हणजे पूर्ण थंडावाच असतो असा. त्यामुळे खूप छान क्लायमेट असतं. म्हणजे थकान जे म्हणतो ना आपण, थकवा जाणवतच थकवाच नाहीये जाणवत नाही इकडे. तुला. ऍब्सोल्युटली. आपल्या मुलांना स्पेशली मला असं वाटतं की इकडे आणावं, ह्या मातीत खेळवावं. मुलांसाठी पण तुम्ही ते वर्कशॉप घेऊ शकता. म्हणजे खरंच. ड्रॉइंग, पेंटिंग, हो, छोटे हो. छोटे गेम्स, की सकाळच्या वेळेत तुम्ही हे करा, दुपारी जेवण झालं, संध्याकाळी तुम्ही बाहेर बीचवर हो, जा. अगदीच. म्हणजे मुलांना पण एक वेगळ्या प्रकारचा आनंद की बाबा मातीत लोळणं काय असतं, मातीला आपला स्पर्शच होत स्पर्श. नाही. हो, म्हणजे इथे हे पण तुम्ही एक प्रोजेक्ट करू शकता की ते येऊन झाडं झाडं लावू शकता. लावा. एक ऍब्सोल्युटली. फुलझाडं लावा, फळझाडं लावा, पुढच्या वर्षी येऊन बघा ते झाड कसं वाढले, काय आहे. झाड लावणं पण ही पण एक प्रोसेस आहे. म्हणजे तुम्हाला खड्डा काढायचा, त्यात खाली आपल्याला माती, मग खत घालायचं, मग झाड ठेवायचं, मग त्याच्यावर माती घालायची, म्हणजे माती ओढणं हाही एक एक्झरसाइज आहे. हो. मग मुलांना कुठे माहितीये माहिती खरंच. त्यांना, म्हणजे मला फावडं हा प्रकारही माहीतच नसेल ना काय म्हणतात ते पायाला कधी सुद्धा माती हे घेतलंच नाही करते. ना, कधीच नाही. तेही तिथे तुम्ही अनुभव घेऊ शकाल. म्हणजे असे वेगवेगळे उपक्रम जर कोणी केले ना तर माझा फुल, इव्हन मेडिटेशन वाले या, योगा वाले या, किंवा बिझनेसमन या वर्कशॉप घ्यायला, किंवा तुम्ही लहान मुलांच्या पिकनिक घेऊन या, लेडीज लोकांनी या, इथे सिनियर सिटीजननी या, तुम्हाला पाहिजे ती मदत. इथे तुम्हाला जे काही कार्यक्रम करायचे असतील त्या सगळ्यासाठी माझा सपोर्ट असणार आहे. कारण वेगळ्या प्रकारचं आपल्याला होमस्टे करायचं. आपल्याला नॉर्मल होमस्टे फक्त जेवायला 2 वेळा दिलं, पाणी दिलं की होमस्टे झाला, तर असं नाही करायचं. श्रीजाताई यार खूप मस्त वाटलं, म्हणजे मला ना असं लांब आलीये आणि तो जो फील मी अनुभवतीये ना आता, सगळं हे जे काही आजूबाजूला निसर्ग आहे किंवा तुझ्यात पण एक ना छान पॉझिटिव्हिटी आहे आणि ती मला खूप अशी वायब्रंटली जाणवतीये. ते जाणवत आहे. कारण
मला निसर्ग खूप आवडतो. मला झाडं लावायला म्हणजे प्लॉट्समध्ये आम्ही जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा प्लॉटमध्ये माझे केअरटेकर आणि मी आम्ही दोघांनी खड्डे मारले, आम्ही झाडं लावली. कारण मला तो फील घ्यायचा होता की झाडं लावणं काय असतं. नंतर आम्ही मग माणसांना बोलावून लावली, पण त्यावेळेला सुरुवात आम्ही आमच्यापासून केली की आम्हाला कळलं पाहिजे की झाड कसं लागलं जातं, कसं लावलं जातं. आणि ते मग मोठं झाल्यावर तो जो कसा आनंद तो जो आहे. आनंद आहे की त्याचा मग आंबा खायचा किंवा त्याचा नारळ खायचा, त्याचं कोकम खायचं, हे वेगळंच काय म्हणतात सुख आहे, हे सुख. आता एक थोडासा ट्रेंड आहे पण की यंग जनरेशन मध्ये बरंच बघते, आमच्या रादर जनरेशन अजून मध्ये. एक तुला सांगते मी, हा. म्हणजे थोडं मध्ये हो, हे no करते problem, की no problem. वर्क फ्रॉम होम हे जे कन्सेप्ट आहे तेही आपण इथे म्हणजे एक 8 दिवस कोणाला शांततेत राहायचं आहे तर तुमची इथे कनेक्टिव्हिटी आहे, वायफाय आहे. येस. मी का सांगत नाही, कारण मग टीव्ही लोकांचं म्हणणं इथे टीव्ही नाही. म्हटलं टीव्हीची गरजच नाही. टीव्ही तुम्ही घरी पण बघता. स्विमिंग पूल इथे नाहीये. म्हटलं स्विमिंग पूल तुम्ही मुंबईत जाता, इथे तुम्ही समुद्रावर जा, इथे आपल्या इथे नदी आहे, नदीत जा. म्हणजे हे नॅचरल जे पाण्याचे स्रोत आहेत त्याच्यात जातो. एक्झॅक्टली, कारण ते नाहीये ना नाहीये तिकडे तिकडे, नाहीये तुमच्या इथे. नाही, म्हणजे हा एक फ्रॉम ऑप्शन खूप होम, छान आहे. हा म्हणजे 8 दिवस या, शांतपणे राहा, इथून काम करा. कारण इथे कनेक्टिव्हिटी आहे, नाही असं नाही. माझे CCTV लागलेले हो, आहेत हो. त्यामुळे कनेक्टिव्हिटी नाही असं म्हणू शकत नाही. पण ते लोकांना सांगितलं की लगेच मग मोबाईलवर चालू होतं. मग प्रत्येक जण आपलं खाली मान घालून मोबाईलमध्ये. हे इकडे नाही पाहिजे. इथे आमची इथे मोठी एक भाऊबीज झाली होती. म्हणजे आमचा प्रथा आहे की कोणाकडे ना कोणाकडे तरी म्हणजे प्रत्येक भावाकडे भाऊबीज करायची. तर एक वर्ष मी इथे भाऊबीज केली होती. 45 लोक होती. आम्ही बस करून आलो होतो आणि इथे आम्ही अंगणातच बसून रामरक्षा, शुभम करोती वा. सगळ्यांनी म्हटली. त्यामुळे ते जे प्रसन्न वातावरण झालं होतं ना त्यावेळेला, म्हणजे असं काहीतरी वेगळा एक उपक्रम सामूहिक करू. सामूहिक उपक्रम प्रार्थना आपण तुम्हाला जी म्हणतो म्हणतो. त्याच्यात एक वेगळी वेगळी शक्ती शक्ती आहे. असते ग, खरंच असते. आणि ते व्हायब्रेशन जाणवतात आणि ज्यावेळेला इतक्या निरव शांततेत तुम्ही त्या गोष्टी करता गोष्टी ते करता. दुपटीने Yes, तुम्हाला yes. त्याचा इफेक्ट मिळतो ना. आणि मग आम्ही त्या रिक्रिएशन हॉलमध्ये टेबल टाकून जेवलो होतो. म्हणजे वा. खाली बसायला पण लोकांना हल्ली त्रास त्रास होतो. तर हो. टेबल खुर्च्या प्रॉपर आणल्या होत्या भाड्याने. तिथे बसून जेवण बनवलं होतं आणि तिथे बुफे टाईप ठेवलं होतं. त्यामुळे अशा प्रकारची छोटीशी गेट टुगेदर पण आपण इथे, करू वाढदिवस शकतो, आहे, सहज. सेलिब्रेशन आहे, एक वेगळं काही करायचं असेल तर तुम्हाला नॉर्मल केक कटिंग करायचं आहे, हॉटेलमध्ये जायचं आहे, तर ते काय टिपिकल आहे. टिपिकल झालंय ते. सेलिब्रेशन आपली टिपिकली होतच म्हणजे असतं. तुम्ही असं आईबाबांना गिफ्ट म्हणून सुद्धा एखादं Absolutely, त्यांच्यासाठी booking करून दिलं तरी सुद्धा देऊ ते शकता. म्हणजे वेगळ्या वेगवेगळे ह्याच्यात ऑप्शन्स आपल्याकडे ओपन आहे. आणि तुम्ही सांगितलं मला की बाबा आम्हाला असं करायचं आहे, येते. तर त्याचा पूर्ण सपोर्ट माझा राहील की तुम्हाला काय करायला पाहिजे. इथे सजावट करायची आहे, तीही मी तुम्हाला करून देईन. म्हणजे एवढी माझी तयारी आहे. Yes. नक्कीच. आणि खरंच आहे स्मिताताई, तुम्ही जे सांगाल ना ते तुम्हाला इथे अवेलेबल करून देऊ शकते. इतकी नक्कीच. तिच्यात स्वतःच ती पॉझिटिव्हिटी आहे. आणि स्मिताताई, आता मला तर फिरायचं आहे. मी अजून सगळे प्लॉट सगळ्या गोष्टी, मला अजून बाजूचं साईट सीइंग पण आपलं राहिलंय, ते सगळं बरंचसं करूया. आणि उद्याच्या पहाटेची मी ऍक्च्युली खूप Yes. अशी आतून वाट बघतीये, कारण ते सगळं मला अनुभवायचं आहे की धुकं पडल्यानंतर काय Actual दिसतं. निसर्ग. Yes. येस. आणि मी प्रेक्षकांना जरूर सांगेन की हे तुम्हाला आम्ही शॉर्टद्वारे दाखवूच, पण नक्कीच, मी ते yes. फील करणार आहे, माझी Yes. टीम ते अनुभवणार आणि आहे. तुम्ही नक्की फील करायला ऍटलीस्ट एकदा तरी होमस्टेला येस. भेट द्या अशी माझी विनंती आहे. किंवा याच म्हणजे तुझी तुम्हाला गोड विनंती आहे का, येतील येतील, डेफिनेटली बस. सगळेजण. आणि एकदा स्टेकेशनला आले इकडे, होमस्टेला आले की त्याच्यानंतर त्यांना प्लॉट्स बघितल्यानंतर ऍक्च्युली ते सांगते म्हणजे हा. दोन्ही काय म्हणतात Hand त्याला, in hand हा, आहेत त्या दोन्ही actually एकमेकांना गोष्टी. पूरक आहेत. होमस्टेला येणारे सुद्धा प्लॉट घेऊ शकतात किंवा प्लॉट घेणारे सुद्धा होमस्टेला राहू शकतात. नक्कीच सो माझे दोन्ही बिझनेस ऍट अ टाइम चालू चालू शकतात. शकतात. सो खरंय. थोडासा दूरदृष्टिकोन वापरून केलेला आहे. पण हा खूप महत्वाचा मुद्दा असतो अगं, व्यवसाय करताना. कुठलाही व्यवसाय असा आपण म्हणतो, पण आता नवीन जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तू हा एक आपण टिप म्हणून देऊ की शकतो बाबा असं की तुम्ही दोन्ही गोष्टी ऍट अ टाइम केल्यात तर तुम्हाला फायदाच फायदा आहे. आहे. म्हणजे होमस्टे मधून पण मला गिराईक उत्पन्न मिळाली निघतंच आहे. आहे. होमस्टे वाले येऊन पण प्लॉट प्लॉट बुक बुक केलेला करून आहे, गेलेले त्यांना आहेत. आवडलं त्यांना. करेक्ट. किंवा प्लॉट वाले होमस्टेला येऊन राहतात कारण त्यांना त्यांना गरज गरज आहे असते, ते बघायचं असतं. किंवा काही बांधकाम करणारे आहेत किंवा घर बांधतायत, त्याला 2 दिवस राहायचं असेल, बरोबर. इथे येऊन राहू राहू शकतात. शकतो. हे सगळ्या सोयी अवेलेबल आहेत. फक्त या, जरूर या आणि आणि त्याचा लवकरात आस्वाद लवकर घ्या. या. आणि निसर्गाचा आस्वाद काय असतो ते इथे येऊन तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकाल. म्हणजे फुल गॅरंटी माझी. इथे येणार आतापर्यंत कुठलाही क्लायंट, इथे बरेच क्लायंट, बरेच मोठे ग्रुप येऊन गेलेले आहेत, पण कुठल्याही क्लायंटने सांगितलं नाही की मला हे आवडलं नाही. उलट जाताना मला फीडबॅक देऊन जातात की मॅडम तुम्ही सांगितलं त्याच्यापेक्षा खूप मजा आली आम्हाला इथे. कारण एक मोकळेपणा जो आहे ना
तो आपल्याला इतर ठिकाणी खरंच नाही नाही मिळत. मिळत. इव्हन गृहागरमध्ये पण छोटी छोटी घरं आहेत राहायला, हो. पण मग ती एका खोलीत 7-7, 8-8 जण, छोटीशी खोली असते. हम्म. नो डाऊट समुद्र जवळ असतो, पण आपण समुद्रावर किती वेळ असतो? 1 तास, 2 दोन तास, तास. 3 खरं. तास म्हणजे. इथून तुम्ही 20 मिनिटाच्या अंतरावर समुद्र हो. आहे. तिथे जा, मजा करा आणि मग इथे येऊन छानपैकी एन्जॉय करा बाकीच्या गोष्टी. हेही तुम्ही करूच शकता. येस, डेफिनेटली. आणि मला फुल असं आतून आपण म्हणतो ना कॉन्फिडन्स आहे की तुला डेफिनेटली ह्याच्यातून काही ना काहीतरी कनेक्ट मिळतील. आणि आपण आता आपला जो आधीचा एपिसोड झालाय त्याप्रमाणे हाही एपिसोड लोकांना आवडेल अशी मी अपेक्षा आणि आशा करते. नक्कीच. सो आणि या एपिसोड नंतर मलाही अशी आशा आहे की भरपूर क्लायंट्स इथे येतील, प्लॉटसाठी पण येतील, होमस्टेसाठी पण येतील आणि सगळेजण वेगळ्या प्रकारचा इथली एक अनुभूती जी आहे ती नक्की आणि अनुभवा. रिक्रिएशन रूम साठी पण येतील असं मला रिक्रिएशन रूम खूप एक वाटतंय. वेगळं मला करायचंय वेगळ्या लेव्हल. नक्कीच ते होईल पण असं मला खूप वाटतंय कारण त्याच्यात ना खूप असं एक की ती गरज जी आहे ना काळाची निर्माण गरज आहे ग. झालेली. तुला हां. सकाळी आपण उठतो सगळेजण, आपण 4, 4:30, 5ला हल्ली उठतोच. पण उठल्यावर काय करतो? तर जेवण म्हणजे किचन मध्ये जाऊन जेवण स्वयंपाक, बनवतो. बरोबर आहे. इथे आल्यावर तुम्ही बाहेर फिरा किंवा इथे योगा करा. सकाळी 4 वाजता उठून तुझा योगा केलास ना, तर इकडचं जे क्लायमेट आहे किंवा इथली जी ऑक्सिजन लेवल त्याच्याने जे तुला दिवसभरासाठी पॉझिटिव्हिटी मिळेल ना, ती इथेच मिळेल, दुसरीकडे नाही मिळेल. लंग्स प्युरिटी हो, कडे yes. जाणार तुमची हे जास्त मुंबईत गेल्यावर महत्त्वाचं आपल्याला आहे. कळतं की इथे पोल्युशन किती आहे मुंबईत. खरंय. इकडचे हवेमधून आपण जेव्हा जातो तो तिथे त्रास होतो त्रास होतो, गेल्यानंतर. लगेच त्रास होतो. ह्या गोष्टी अनुभवायच्या असतील तर या आमच्या या. गप्पा काही संपतील असं संपणार मला नाही. वाटत नाहीये. So आम्ही नक्की या. कंटिन्यू करतो आणि तुम्ही हे एपिसोड्स बघायला विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. अशा नवीन नवीन गोष्टी आपण आणणार आहोत तुमच्यासाठी आणि आम्हाला फॉलो जरूर करा. धन्यवाद. धन्यवाद.